तुम्ही कधीही कांद्याची सुकी चटणी बनवली आहे का? जी चवीला खूप भारी लागते. ही चटणी एकदा नक्की बनवून पहा. याआधी नक्कीच बनवली नसेल. बनवण्याची सोपी पद्धत आहे आणि साहित्य आहे ना, आपल्या जे घरामध्ये उपलब्ध असतं तेच घेतलेलं आहे आणि ही चटणी बनवून तुम्ही महिना, 2 महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. तर इथे ना 3 मध्यम आकाराचे असे कांदे मी असे लांबे चिरून घेतलेले आहेत. असे लांबट चिरून घ्यायचे आहेत बरं का. मोकळे-मोकळे नाही केले तरी चालतील. त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे घ्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या. तर 15 ते 20 मी लसणाच्या पाकळ्या सालासहित घेतलेल्या आहेत. वरची जी एक्स्ट्रा सालं असतात ना, ती काढून टाकलेली आहेत. त्यानंतर आता वळूया गॅसकडे. तर गॅसवरती कढईमध्ये मी 2 चमचे धणे घेते. सोबतच आपण 1 चमचा जिरं घेणार आहोत आणि अर्धा छोटा चमचा आपण इथे मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाणे असतील तर नक्की घाला. आणि आता ना हलकंसं आपण गॅस एकदम मंदवरती ठेवायचे आणि भाजून घ्यायचं आपल्याला. गॅस फास्ट ठेवायची नाही बरं का. कारण हे ना जे सुके मसाले असतात ना, ते पटकन भाजलं जातं. त्यामुळे एकदम मंद गॅसवरती भाजायचं आणि त्याचबरोबर ना छोटा चिंचेचा गोळा घेतला आहे मी. चिंच नक्की करा म्हणजे काय होतं, हे साहित्य आपण आता यामध्ये घातल्यामुळे त्याचा जो ओलसरपणा असतो ना, तो निघून जातो. थोडं हलकं भाजल्यामुळे चिंचेमध्येही ओलसरपणा असतो आणि आपली मग ओलसरपणा निघून गेला की आपली चटणी जास्त दिवस टिकते. सोबतच 4 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिथे मी बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घालते. आता तुम्हाला चटणी तिखट किती हवे त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे मी मोठ्या मिरच्या होत्या ना, त्यामुळे मी 4च घेतलेल्या आहेत. आता मिरच्याही याबरोबर भाजून घेऊया म्हणजे काय होईल, मिरचीचाही ओलसरपणा निघून जाईल आणि कुरकुरीत होईल. मग त्यामुळे काय होतं, व्यवस्थित वाटली जाईल. आता हे बघा, हलकंसं याचा कलर चेंज होतो आहे. थोडासा अजून आपण याचा कलर चेंज करूया. जास्त नाही, आपल्याला एकदम काळपट करायचं नाही. हलकासा लालसर थोडा कलर आला ना हवा एवढा, की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. अर्धा कप तेल घेतलं आहे. यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाणे. तर शेंगदाणे ही पाव कपपेक्षाही कमी आहेत. जास्त शेंगदाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. हे सर्व साहित्य जे आपण आता ना घेणार आहोत ते तळून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, त्यातलाही ओलसरपणा निघून जातो आणि कुरकुरीत होतं साहित्य आणि आपला जो चटणी आहे ना जास्त दिवस टिकते. त्यामुळे आपण हे सर्व साहित्य असं हलकंसं भाजून तळून घ्यायचं आहे. गॅस मिडियमवरती केलेला आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम जास्त लालसर करायचे आहेत का नाही. हा बघा, हलका कलर चेंज झाला आणि कुरकुरीतपणा आला, एवढेच आपल्याला तळून घ्यायचे. तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आता घालूया लसूण. तर लसूण सालासहितच घातलेली आहे. आता यालाही जास्त आपल्याला एकदम लाल वगैरे करायचे नाही आहे. हलका कलर चेंज होत आला की आपण याला काढून घेणार आहोत. गॅस एकदम मीडियमवरतीच आहे. असं तळून सर्व साहित्य घ्यायचं आहे. सालासहित वापरल्यामुळे काय होतं, चटणीला टेक्स्चर आणि कलर खूप म्हणजे टेस्ट खूप छान येते. हे बघा, लसूणही आपला भाजला गेलेला आहे. लसूण काढून घेऊया. तर लसूण मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ते. कढीपत्ता ही मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. गॅसवरती असं तेलामध्ये तळून घेतल्यामुळे त्याचा ओलसरपणाही जातो आणि आपली चटणी जास्त दिवस टिकते. त्यामुळे जराही घाई न करता सर्व साहित्य आपण एकदम मीडियम गॅसवरती मस्त असं तळून घ्यायचं आहे. तर हे बघा, कढीपत्ताही आपला तळला गेलेला आहे. काढून घेऊया. तर आता सर्वात शेवटी घालूया कांदा. तर कांदा थोडा तळायला वेळ लागतो, कारण कांद्यामध्ये जास्त पाणी असतं ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण गॅस मीडियम ठेवायची आणि आपण मध्ये मिक्स करत ह्याला हलवत कांदा तळून घ्यायचा. इतर तुम्हाला बाजूला काही काम करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. असं नाही की ह्याच्याच बाजूला उभं राहायचं आहे. तर मध्ये फक्त आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि एकसमान सर्व कांदा तळला जातो आहे की नाही याचीही काळजी घ्यायची आहे. असं नाही की सोडून दिलं आणि बाकी आपण इतर कामं करत राहिली. तर मध्ये बघा, असं मी ढवळत कांद्याला असं तळून घेते आहे. हलका कलर गुलाबी होत आलेला आहे आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे बरं का. जर तुम्हाला ही चटणी जास्त दिवस स्टोअर करून ठेवायची आहे तर तुम्हाला थोडा पेशन्स ठेवावा लागेल. आणि बघा, असे मस्त असं आलटून पलटून आपण हे कांदा सर्व बाजूने छान असा तळून घेऊया. आता किंवा तुमच्याकडे जो तळलेला रेडीमेड कांदा मिळतो तोही असेल तर तुम्ही वापरू शकता. पण आपण जेव्हा ताजा असा कांदा तळून चटणी वगैरे बनवतो, कुठलाही पदार्थ बनवतो ना ताजं वापरून,
साहित्य, तेव्हा त्या पदार्थाची टेस्ट एकदम भारीच लागते. त्यामुळे मी इथे ताजा पण कांदा हा तळून आपण असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आणि बनवायची आहे चटणी आपल्याला. तर कांदा बघू शकता मस्त लाल झालेला आहे. सर्व बाजूने एकसमान असा तळला गेले आहे. आता याला आपण काढून घेऊया. एक्स्ट्राचं जे तेल निघतंय ते असं वरती पकडून ठेवायचं म्हणजे तेल निघून जातं. आणि हा कांदा आपण बाकीच्या सर्व साहित्यामध्ये घालून घेऊया. आणि ह्याला ना आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे बरं का, कारण हा कांदा आता गरम आहे ना, गरम असल्यावरती ना तो नरमच असतो. जसा थंड होईल ना तसं तो छान असा कुरकुरीत होत जातो. त्यामुळे ह्याला पूर्णपणे थंड करून घेते. आपला कांदा मी थंड करत ठेवला आहे, तोपर्यंत काय करायचे, जे धणे बाकीचे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे. त्याला आपण दरदरीत असं वाटून घेऊया. त्यामध्येच आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. तर मीठ आता आपण सर्व साहित्याच्या हिशोबाने घातलेलं आहे. आणि आता ही आपण लाल मिरची वापरली आहे, पण याने कलर येणार नाही. तर आपल्या चटणीला चांगलासा लाल कलर येण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते बरं का. हे जास्त तिखट नसते, पण कलर खूप छान येतो चटणीला. आता याला दरदरीत असं वाटून घेते. तर हे बघा मस्त असं दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. जास्त एकदम पावडर फाईन करायची नाही, कारण आपण यामध्ये बाकीचंही साहित्य घालणार आहोत ना, त्यावेळेस हे व्यवस्थित थोडंसं असं बारीक होईल. आता कांदा बघू शकता मस्त असं कुरकुरी झालेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण हे मिक्सर जारमध्ये घालून घेऊया. आणि अशा कुठलीही लसणाची चटणी म्हणा किंवा काय, आपण सालासहित जेव्हा लसूण वापरतो ना, तेव्हा जिथे बारीक बारीक सालं येतात ना, ते दिसायलाही सुंदर लागतात आणि चटणीला आपली चवही खूप छान येते. आता हा कांदा बघू शकता थंड झाल्यावर मस्त कुरकुरीत झालेला आहे. असा कांदा आपल्याला हवा असतो. आता याला आपण बंद चालू करून थोडं जाडसरच असं वाटून घेऊया. हे बघा मस्त असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. बघू शकता मध्ये मध्ये कांद्याची सालंही कांदा असं मध्ये मध्ये दिसतोय आणि लसणाचीही सालं दिसत आहेत. असं हे आपलं मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे. तर ही मस्त अशी तिखट झणझणीत अशी आपली चटणी झालेली आहे तयार बघू शकता. आणि पोळीबरोबर राईसबरोबर खरंच मस्त लागते, भाकरीबरोबर तर अप्रतिम. कधी कधी भाजी खाण्याचा कंटाळा येतो, मग तुम्ही अशी चटणी वगैरे बनवून ठेवलात ना तर खाण्यासाठी मस्तच लागते. एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये काचीच्या भरून ठेवायची बरणीमध्ये वगैरे, आणि मस्त महिनाभर राहते, जराही खराब होत नाही. महिना 2 फ्रीजमध्ये ठेवला तर 2-3 महिनेही राहील. तर आता थोडंसं ना कांदा मी साईडला करून ठेवला होता, तो असा वरून घालून मिक्स करून घ्यायचं, जे दिसायलाही सुंदर दिसतं. तर ही बघा आपली कांद्याची अशी मस्त झणझणीत तिखट कुरकुरीत अशी चटणी झालेली आहे तयार. तर तुम्ही ही चटणी नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि याआधी तुम्ही कधीही अशी चटणी बनवून खाल्ली आहे का, तेही मला सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात, त्या नक्की पहा. आणि मला चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे काय होईल, माझी जी नवीन रेसिपीची नोटिफिकेशन असते ना ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला जी बाजूला बेल आयकॉन असते ना ती क्लिक करावी लागेल.